बिंग वुमन, तिची स्वप्न, तिची दिशा. चला तर बघूयात अभिनेत्री ते उद्योजिका शिवानी नाईक कशी घडते हा प्रवास. आणि शिवानी, तुझं खूप स्वागत आहे, खूप स्वागत. थँक्यू सो मच. मला हे ऐकूनच खूप छान वाटलंय, अभिनेत्री आणि उद्योजिका. पण हे कसं, म्हणजे आपण एंगेजमेंटला भेटलो, हो. त्याच्यानंतर कट्टू आपण आता भेटतोय. Yes. तेव्हा मी एक ओळख करून दिलेली की अभिनेत्री शिवानी आणि अमितच्या साखरपुड्याला आपण आहोत आणि कट्टू बिझनेस वुमन शिवानी माझ्या समोर बसली. कसा प्रवास घडलाय? प्रवास ना ॲक्च्युली खूप असा तो भारी आहे, सांगण्यासारखा आहे. मला असं स्वतःला अजून असं उद्योजिका किंवा मी बिझनेस वुमन वगैरे असं मला अजून ते झेपत नाही आहे खरं तर. प्रयत्न करते खरं तर. सुरुवातीपासून सांगते. कोविडचा काळ होता आणि फर्स्ट लॉकडाऊन झालं होतं आणि पहिलं लॉकडाऊन अर्ध्या लोकांचं खूप मजेत आणि काहीतरी नवीन, काही अर्धे जण घाबरलेले होते वगैरे वगैरे सगळं होतं. माझे बाबा ना बिझनेसमन आहेत, म्हणजे ते इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहेत. सो त्यांच्याकडे काय रोज असा येणारा पैसा नव्हता, म्हणजे फिक्स अमाऊंट नव्हती येणारी की घरी बसलात तरी तुम्हाला तुमचं पेमेंट येणार आहे असं नव्हतं. सो ते रक्तातच बिझनेस आहे म्हणायला हरकत नाही. आणि मग तो काळ झाला आणि आमचं छान, आम्ही एकमेकांसोबत होतो, छान घालवला तो काळ. पण त्यानंतर आम्ही काही बातम्या बघायला लागलो की अगदी हातावर कमवणारे काही लोक आहेत ज्यांच्याकडे काहीच नाही आहे आज, म्हणजे त्यांना खाण्याची भ्रांत आहे त्यांची. आणि मग बरंच काय काय असं रोज आम्ही ऐकत होतो. सो त्या सगळ्या निगेटिव्हिटीमधनं ना एक धडा शिकलो. म्हणजे असंच आम्ही सहज बसलेलो गप्पा मारत आणि बाबा म्हणाले की बघ ना, आता आपल्याकडे आहेत बऱ्यापैकी पैसे, पण ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांचं कसं ना. तर मी म्हटलं हां, हो ना बाबा. तेव्हा ना मी कमवते होते ना ताई, तेव्हा मी घरीच होतो, दोघीजण आमचे शिक्षण सुरू होते. तर म्हणाले की आता इथून समजा पुढे हे असंच वातावरण राहिलं आणि तुम्हाला जर का अचानक कमवायची वेळ आली तर तुम्ही काय कराल? तो शिक्षण पूर्ण नाही आहे आणि मग आता म्हणजे कसं ना, परत जाऊन मग आपण तेच की आपण जॉब शोधणार किंवा काय करणार, पण स्वतःच्या हातात काही गोष्टी आहेत तर तुम्ही काय करणार? तर फुल ताई माझ्याकडे बघते, मी ताईकडे बघते आणि घरात बघ दोघीच मुली आणि त्यात बाबा हे असं काहीतरी अचानक सांगायलाच सुरुवात झाली आणि मग असं झालं की हो, काय करू शकतो, काय करू शकतो. तेव्हा म्हटलं एक ना काहीतरी ठरवा, मला तुमच्याकडनं काहीतरी काही महिन्यांमध्ये ना तुम्ही काहीतरी कमवून द्या. आपण एक टास्क टाईप आता हे करूया. मी तुम्हाला टास्क देतो की पुढच्या काही 2 महिन्यात 3 महिन्यात तुम्ही एक्स अमाऊंट मला आणून द्या आणि ती सांगा की ही मी कमवलेली अमाऊंट आहे. आणि मी बोलला की अरे हे मज्जा आहे, हा टास्क आहे, आपण घेऊया, चला 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 चला. आणि मग सुरुवात झाली की पॉकेट मनी तर आपला बिझनेस सुरू करण्या एवढा तर नाही आहे. तर मग बाबा म्हणले ठीक आहे, मी तुम्हाला एक्स अमाऊंट देतो पहिल्यांदा, मी तुमचा इन्व्हेस्टर, मी तुम्हाला एक्स अमाऊंट देतो आणि त्यातनं तुम्ही काहीतरी सुरुवात करा. तर मग ते खूप भारी वाटायला लागलं की अरे बाबा आपल्याला पैसे पण देत आहेत काहीतरी सुरू करायला. आणि मग आमचं असं झालं की काय करू शकतो, काय करू शकतो. तर आमची अशी कॉलनी आहे, सिडको हडको एरिया, छत्रपती संभाजीनगरची आहे मी मूळची. तर मग असं झालं की आता ना लोकांना पटकन लोक बाहेर जाऊन दुकानांमध्ये जाऊन खरेदी नाही करणार आहेत, जवळच्या जवळ काहीतरी बघणार, कारण तेव्हा ग्रॉसरी शॉप्स वगैरे हे ते खूपच, म्हणजे त्यांना मागणी खूप चांगली होती. तर मी म्हटलं की आपल्या जवळपास हे शॉप्स आहेत, पण आपल्याकडे कपड्याचं दुकान नाही आहे, लगेच असं आपण बाहेर जाऊन बाहेर ठिकाणी न फिरता पटकन काहीतरी घेऊ शकतो असं. सो मग आमचं असं ठरलं की आपण काही साड्या, काही टॉप, काही, तेव्हा आता आपल्याला नाईटवेअरच जास्त लागायचे घरात होतो म्हणून. सो असं काहीचं आपण आणूयात घरी आणि घरी आणूया. आमचं अंगण आहे पुढे आणि हॉल आहे आणि नंतर घर वगैरे असं सगळं सुरू होतं. मी म्हटलं आपल्याकडे स्पेस आहे तशी, तर आपण हे करूया. मग आम्ही एक छान बॅनर डिझाईन केलं. त्याचं आधीचं नाव होतं शिवस्मित कलेक्शन. माझं नाव शिवानी आणि माझ्या मोठ्या बहिणीचं नाव स्मितल. सो मग आमचं असं डोक्यात आलं की तेव्हा अमित पण कॉन्टॅक्टमध्ये होता. अमित म्हटलं तुम्ही शिवस्मित नाव का नाही, शिवस्मित नाव भारी वाटेल, तुमच्या घरावर पण तुम्ही शिवस्मित नाव लिहिलं पाहिजे आणि शिवस्मित नावाने पण तुम्ही सुरू केलं पाहिजे. शिवामित नंतर आलं, ॲक्च्युली पहिल्यांदा शिवस्मित होतं. आणि मग नंतर असं झालं की हां आपण हे सुरू करूया खरंच. आणि मग आम्ही एक छान असं कलेक्शन जे आपल्याला आवडतंय. बेसिकली माझी आई कॉटन लवर आहे, तिच्या अंगावर नेहमी कॉटनच्याच साड्या असतात. ती बाकी कुठल्या साड्यांच्या प्रेमात नाही नाही नाही, आणि ती कम्फर्टेबल पण नसते अजिबात. ती जर कुठे जाताना आपण तिला म्हटलं ना की हे एखादं काहीतरी वेगळं तू नेसून तर बघ, नाही तर ती त्या कार्यक्रमात गेल्यानंतर ती कम्फर्टेबलच नसते आणि ती म्हणजे तिला असं
तिचा काय Restless. कॉन्फिडन्स हां, लेवल हां, एकदम हां. ठापकन असा डाऊन हम्म, झालेला हम्म. असतो. तर आम्हाला हे माहिती होतं की हम्म. हे तिच्या अंगावर जितकं सुंदर दिसतं ना, ते आपण वेअर केल्यानंतर पण छान दिसतं आणि आपण कोणाच्या अंगावर बघितल्यानंतर पण छान दिसतं, जे कम्फर्टेबल आहे, जे आवडणार आहे. आणि मग आम्ही असं कलेक्शन आणलं आणि आमच्या अख्ख्या कॉलनीमध्ये सगळ्या बायकांना ते एवढं आवडलं की अरे छान आहे. आणि युजली आपल्याला म्हणजे मला आणि ताईला किंवा आईला कॉम्प्लिमेंट यायच्याच की तुमचे ड्रेस छान असतात, मुलींचे पण ड्रेस छान हो, असतात, हो. तुमच्या साड्या खूप छान असतात वहिनी. सो आम्हाला असं झालं की आपली चॉईस करत बरी आहे जरा, तर ती आपण वापरूया. मग आम्ही असं कलेक्शन सगळं आणलं आणि बाबांनी जेवढे पैसे दिले होते त्या बाबांनी दिलेल्या पैशांमधनं आम्ही हे सगळं मॅनेज केलं. त्यातनं एक छोटंसं बॅनर आम्ही घराच्या बाहेर वगैरे लावलं आणि ती सुरुवात झाली. खोटं वाटेल इतपत आम्ही ते एका आठवड्यात बाबांना विथ प्रॉफिट पैसे हातात दिले होते. ओके. मला अजूनही आठवतं की बाबांनी मला 35 का 40,000 रुपये ताईला आणि मला दिले होते. तर आम्ही बाबांच्या हातात एक 50,000ची अमाऊंट वर की बाबा हे तुमचे पैसे बाबा तुम्ही मला दिले होते आणि आम्ही हे करून दाखवलंय. आणि त्यानंतर ते वर्ष दीड वर्ष छान रन झालं सगळंच. मग आम्ही जायचो दोघीजणी वेगवेगळ्या होलसेल्स चे शॉप्स असतात तिथे जाऊन आम्ही विचारपूस करायचो. मग आम्ही सगळा तो माल घरी घेऊन यायचो वगैरे वगैरे सगळं छान चाललेलं. 1.5 वर्षानंतर गडबड ही झाली की माझी मालिका सुरू झाली. म्हणजे मालिकेच्या आधी माझं नाटकाचे काही दौरे सुरू होते. म्हणजे तो एक गडबडवाला तो काळ सुरू झाला. ताईचं लग्न ठरलं आणि मग नंतर असं झालं की ते नंतर लक्ष नाही दिलं गेलं त्याकडे. आणि मग ते असं झालं की चल आपण शिकलो ना कसं कमवायचं आणि काय आपल्याला माहिती झालं ना. ओके बाबांना आपण टास्क कम्प्लीट करून दिलाय, ओके झालं. आणि मग मी नाटकांच्या दौऱ्यांमध्ये गुंतले. मग माझी मालिका सुरू झाली. मग ताईचं लग्न झालं. मग नंतर ताईला बाळ झालं. मग आता जेव्हा सगळं शांत झालं, माझी मालिका संपली आणि त्यानंतर माझं असं होतं की 4-5 महिन्यात आपण मस्त घरी जाऊन राहूया छान. पिल्लू होतं नवीन छोटूसं, ताई होती, आई वगैरे. आम्ही सगळेजण गप्पा मारत बसलो आणि अचानक झालं काय मजा होती नाही. आपण तेव्हा कसलं साड्यांचं वगैरे सुरू केलं होतं आणि बाबांनी खरंच आपल्याला तेव्हा उभं केला. आपल्याला कळालं नेमकं पैसा कसा कमवायचा आणि काय. छोट्या छोट्या गोष्टी कळाल्या की किती पैसा आपल्याला लोकांना द्यायला लागतो वगैरे वगैरे. आणि मग ताई मला म्हणते आपण परत सुरू केलं पाहिजे नाही शिवानी. हां सुरू करू शकतो ना आत्ता. ताई म्हणली बघ ना तुला ऑलरेडी अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये तू एवढ्या साड्या नेसल्यात, तर तू ऑलरेडी कॉटन लवर आहेस, त्यात तू कॉटनच्या साड्याच वेअर केल्यास, तर लोकांना तू जेव्हा जेव्हा इव्हेंट्सला जाते तेव्हा तू साड्यांमध्येच लोकांसमोर आहेस. तो हा प्लस पॉईंट आहे आपल्याला पुन्हा नव्याने सुरू करण्याचा. आणि आय वॉज लाईक की हां यार आपण हे करू शकतो.